या ट्रॅक्टरवाल्यांचे बघा लय बेकार हाल बरं का. सीझन सपस्तवर राव जीवात जीव नसतोय. त्यात असं वाटत घोटा झाला का नाही या मालकाच पण हालतोय आणि त्या ड्रायव्हरचं पण. तर भावानं आपण गाडी खाली गेली ती पेनला आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी ऑर्डर होती बघा रबाळ्यातनं कोल्हापूरची. आता तुम्ही म्हणशीला ह्यो का लागलाय गाडी भरायला, तर विषय काय झाला आपल्याला घ्यायचं होतं क्रॉसिंग माल. त्यामुळे म्हणलं आता हिथं कुठं हा माल आणायचं. त्यामुळे बघा झटशिरी आपल्या दोघांनी आम्ही 60 बॉक्स होतं झट भरून घेतलं आणि रिप्लेसमेंटचं पेपर घेतलं बघा आणि लागलो बघा परतीच्या मार्गाला. तिथनं आलो थांबलो बघा रिंकी हॉटेलला. जरा म्हणलं फ्रेश तीन होऊया, चाच 2 घोट मारायला लागतात. कटाळा बी आलतो निवार. एक्सप्रेसला आल्यावर लागलो होतं बघा जाम. आता म्हणलं काय खरं नाही, घ्या म्हणलं पहिला दुसरा करा आता. तिथनं आलो बघा पंपात डिझेल तीन टाकून घेतलं बघा. लोणावळा सीट आले ह्या मामाला लागला बघा वाटायला आपली 4 व्हीलरच आहे 90 मारेल. त्यामुळे मामा ट्रकचा काय बोचा सोडला नव्हता बघा. तिथनं पुढे आल्यावर आपल्याला दिसलं बघा ईश्वरपूरचं मुज्जूभैया. मुंबई वनडे रिटर्नचा किंग आहे बरं का. जाता त्यांची चालू मध्ये गाडी घेतली बघा. तिथनं आपण आलो बघा खेडशिवापूरच्या टोल नाक्यावर. टोल नाका पास केला आणि थांबलो बघा शिरवळला जेवायला. पप्प्या पण चालला होता मुंबईला. भावासोबत जेवणाचा बेत उरकला बघा. आणि वाटेत झोपल्यामुळे कराडात यायला बघा आपल्याला उजाडलंच बघा. सकाळी घरी जाऊन आवरून तिनं आलो बघा डायरेक्ट किनीच्या टोल नाक्यावर. तिथनं आपण पोहोचलो बघा शाहू मार्केटला, कारण आपली गाडी कोल्हापूर शाहू मार्केटला खाली होणार होती. गेल्या गाडी लावली बघा धक्क्याला आणि 60 बॉक्स उतरून घेतलं आणि आपल्याला लागलीच बघा काटा पेमेंट म्हणजे रोख भाडं भेटलं बघा. भाडं त्यांनी घेऊन आपण लावला बघा सांगलीच्या दिशेने रेट्या, कारण आपल्याला सांगलीवरनं गाडी भरावी होती अंधेरी एअरपोर्ट साठी. आणि रिटर्नचा माल भेटल्यामुळे भाव पण चालता बघा खुश. मग काय आपण आलो बघा सांगली जेसन फंडरीला, कारण आपली गाडी भरावी होती जेसन फंडरीत. साहेबाला फोन लावल्यावर साहेब म्हणला पेपर रेडी झाले की गाडी आतमध्ये घ्या. आतमध्ये गाडी लावली आणि 200 किलोची एकच पेटी होती बघा. झटशेर घेतली भरून. तिथनं आलो पेटना केव्हा आणि म्हणलं गाडीला ग्रीस तीन मारायला लागतंय. आवरून तीन बघा मस्तपैकी डिझेल तीन टाकून केली ती प्रवासाला सुरुवात. नागठाण पशी आल्यावर लागलो होतं बघा जाम. आईला म्हणलं काय घोळ झालाय काय कळ ना. पुढे आल्यावर म्हणलं ह्यांचा काय घोळ चाललाय या. डिवायडर वर गाड्या चालवून शॉर्टकटचा मार्ग हुडकला बघा. कशी टेक्नॉलॉजी ही फक्त आपल्या भागातल्या पोरांना जमते बरं का. तिथनं पोहोचलो बघा नवीन खंबाटकी बोगद्याच काम राव 1 नंबर झाले बघा. लाईटी पण बसवली बघा पॉवरफुल. खेडशिवापूर थांबून बघा मस्तपैकी पप्प्यासोबत 2 घोड मारले. भावानं रिटर्नचा माल भरला होता निप्पाणीचा. बघा खेडशिवापूर तिची गाडी घेतली बघा. वाकडला आल्यावर आपल्याला बघा सांगोल्याच दादा गाड पडलं. इन्स्टा फॅमिली मेंबर त्यांची पण बघा स्विफ्ट गाडी आहे. चहा प्याचा राव बेत केलता पण इथं काही चहा काही भेटलाच नाही बघा. तिथनं आलो बघा लोणावळ्याच्या घाटात. घाट उतराय काय जाम नव्हता पण चढाय बाकी राहून निबार जाम होता बघा. तिथनं डायरेक्ट पोहोचलो बघा घाटकोपरला. सकाळी लागते जाम म्हणून बघा आलो डायरेक्ट घाटकोपरला. आता म्हणलं निवांत आणून द्यायची बघा. सकाळी 10 वाजता उठून पुढं सकाळी 10 वाजता सीएचा फोन आला बघा. डायरेक्ट आलो साकी नाक्याला. तर व्हिडिओ कसा वाटला भावानं कमेंट करून सांगा आणि जाताना तुमच्या भावाला फॉलो तेवढं नक्की करा.